Hello students, today we will see the set number 49 of standard 7. In that question number 1, find the Pythagorean triplets from the following set of numbers. तर याच्यामध्ये आपल्याला ट्रिप्लेट्स दिले आहेत. ट्रिप्लेट्स म्हणजे 3 नंबर दिले आहेत बघा. पायथागोरसच्या थेरमचे 3 नंबर्स दिले आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे की हे जे आहेत हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे का नाही आहे. ठीक आहे, अत्यंत सोपं आहे, खूप सोपं आहे. तर आपण एक काम करूया, यांना सॉल्व करूया आणि फाइंड आउट करू की ते पायथागोरन ट्रिपलेट आहे की नाही. आणि त्यानुसार पहिल्यांदा आपण एक काम करूया, पायथागोरसचा जो थेरम आहे त्यानुसार आपण जाऊया. सो बाय पायथागोरसचा जो सिद्धांत आपण मराठीत म्हणतो किंवा इन इंग्लिश थेरम, तो काय म्हणतो, हायपोटेन्युअस स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर किंवा हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर, एकच आहे ते. ठीक आहे, तर तो काय म्हणतो आपल्याला, आपण ते लिहून घेऊया. हायपोटेन्युअस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. ठीक आहे, हाच आहे. आता याच्यामध्ये असा जेव्हा क्वेश्चन येतो तेव्हा एक लक्ष द्यायचं की याच्यामध्ये नंबर कोणता मोठा आहे. 3, 4 आणि 5मध्ये हा 5 मोठा आहे. याचा अर्थ 5 जो आहे तो तुमचा हायपोटेन्युअस आहे. ओके, तर आपण जर याप्रमाणे गेलो तर इथे हायपोटेन्युअस हा 5 आपण घेऊया आणि साईड हा 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. ठीक आहे, आता 5चा स्क्वेअर किती येतो, 25 इज इक्वल टू 3चा किती येतो, 9 आणि 4चा येतो 16. तर 9 प्लस 16 किती होतात, 25 होतात. सो दॅट इज 25 इज इक्वल टू 25. दोघांचेही जे स्क्वेअर, दोघा साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन ही हायपोटेन्युअसच्या स्क्वेअर इतकीच येते आणि म्हणून आपण लिहू शकतो की 3, 4 ॲन्सर आपण द्यायचा जनरली 3, 4, 5 आर पायथागोरन ट्रिपलेट्स. कळलं का तुम्हाला. जर हा सपोज 25 आला नसता तर ते पायथागोरन ट्रिपलेट्स झाले नसते, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता नेक्स्ट आहे तो बघूया आपण. ट्रिपलेट तो किती आहे, 2, 4, 5, 2, 4, 5. यालाही आपण त्याचप्रमाणे सॉल्व करायचं आहे, फक्त आपण थोडी स्टेप इथे आता बदलूया. आपण काय करू, अगोदर या सगळ्यांचे आपल्याला माहिती आहे की जो मोठा आहे हा जो आहे हा आपला काय आहे, हायपोटेन्युअस आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर याचे पहिल्यांदा आपण काय करू, स्क्वेअर आधी काढून घेत जाऊया. तो 2चा स्क्वेअर किती येतो, 4. 4चा स्क्वेअर किती येतो, 4 4 जा 16 आणि 5चा स्क्वेअर किती येतो, तो येतो 25. राईट. मग आता आपण असं लिहूया, नाव
आता आपण हा जो आहे ना, हा 5 जो आहे हा काय आहे, हायपोटेन्यूज आहे आणि ह्या दोन साईड्स आहेत 2 आणि 4. मग त्यांचे ॲडिशन आणि याची इक्वल टू ते सारखं येतं का ते आपण चेक करूया. म्हणून आपण करूया 4 प्लस 4 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर. आता इथे येतं बघा हे 4 तर 16 प्लस 4 इज इक्वल टू 25. मग हे काय येतं बघा 20. मग हे सारखे आहेत का 20 आणि 25? नाही. तर ते आपण असं दाखवूया, इज नॉट 20 इज नॉट इक्वल टू 25. हेन्स 2, 4, 5 आर नॉट पायथागोरन ट्रिपलेट्स. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून आपण ते लिहूया. ॲन्सर 2, 4, 5 are not Pythagorean triplet. आलं लक्षात? हे बघा सोपं आहे, खूप सोपं आहे. आपल्याला सगळ्यांचे स्क्वेअर काढून घ्यायचे आणि तिच्यामध्ये जो मोठी साईड असते ती नेहमीच काय असते, हायपोटेन्यूज असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्या दोघा साईडची बेरीज किंवा ॲडिशन हायपोटेन्यूजच्या स्क्वेअर इतकी आली पाहिजे. जर ती येत नसली तर समजायचं की तो पायथागोरियन ट्रिपलेट नाही. ओके. आणि थर्ड आहे 4, 5, 6. आता आपण नेहमीप्रमाणे काय करूया, त्यांचे स्क्वेअर्स आहेत ते आपण काढून घेऊया. तर 4चा स्क्वेअर किती येतो, हा येतो 16 राईट. आफ्टरवर्ड्स 5चा काय येतो 25 अँड 6चा किती येतो 36. ठीक आहे. आता आपण ह्या तिघांचेही काय केलं, स्क्वेअर्स काढले. आणि याच्यात सर्वात मोठी साईड काय आहे 6, म्हणजे हे हायपोटेन्यूज आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सो वी विल राईट डाऊन नाऊ 16 प्लस 25 इज इक्वल टू 41. बघा 6 आणि 5 1 आणि 3 4, म्हणजे जवळपास किती येतात 41. आता ह्या 41चा आणि ह्या 36 सारखे आहेत का, नाही. सो दे आर नॉट. इथून काय करतो, रेड पेननी दाखवतो तुम्हाला समजण्यासाठी. इज नॉट इक्वल टू 36. ओके. म्हणून आपण एक काम करूया, 4 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर तर हा आपल्याला नॉट इक्वल टू येतो. ठीक आहे. आणि म्हणून आपण लिहूया की 4, 5, 6 आर नॉट पायथागोरन ट्रिपलेट. आपण ॲन्सर लिहून घेऊया. 4, 5, 6 आर नॉट पायथागोरन ट्रिपलेट. कळलं? अत्यंत सोपं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 4th 2, 6, 7. ॲज युजल आपण काय करूया, त्यांचे जे स्क्वेअर्स आहेत ते काढून घेऊया. 2 स्क्वेअर इज इक्वल टू 4. 6 स्क्वेअर इज इक्वल टू 6 6 36. आणि 7चा स्क्वेअर किती येतो 49. हा काय आपला
हा आहे हायपोटेन्यूज, हे लक्षात ठेवायचं. मी तुमच्या समजण्यासाठी इथे नुसतं लिहून देतो. एच मीन्स हायपोटेन्यूज. ठीक आहे, आता आपण काय करूया, ह्या पहिल्या 2ची ॲडिशन करूया की जेणेकरून तो 7च्या स्क्वेअर इतका येतो का. तर आपण करूया. सो 2 प्लस एक्स्ट्रीमली सॉरी, ते 4 करूया. 4 प्लस 36. आता 4 प्लस 36 किती होतात, 40 होतात, इज इक्वल टू 40. परंतु आपल्याला किती हवं आहे, 49. तर ते इज नॉट इक्वल टू 49, हे लक्षात ठेवायचं आहे. मग आता आपण परत ते लिहिल्यानंतर आपण याचे जे स्क्वेअर्सचे आहेत ते ओरिजिनल याच्यात आपण लिहून घेऊ. म्हणून 2 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 7 स्क्वेअर. आणि हे सारखे नाही आहेत म्हणून काय झालं की हे पायथागोरन ट्रिपलेट्स नाही. सो 2, 6, 7 आर नॉट पायथागोरन ट्रिपलेट्स. जर ते सारखे असती दोघांची ॲडिशन, स्क्वेअरची ॲडिशन, तर तो काय झाला असतो, इक्वल झाला असता, म्हणजे ते दे आर पायथागोरन ट्रिपलेट. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 9, 40 आणि 41. आता बघा याच्यामध्ये हा 41 मोठा आहे म्हणजे हा हायपोटेन्यूज आहे, आपल्याला कळला आहे. आता आपण काय करूया, पहिल्यांदा त्याचे स्क्वेअर्स काढून घेऊया. तर 9चा स्क्वेअर आपला येतो तो म्हणजे 81. नंतर 40चा स्क्वेअर हा कसा काढायचा, तर आपल्याला माहिती आहे, अत्यंत सोपं आहे. 40 मल्टिप्लाइड बाय 40. हे बघा इथे हा 1 0 आणि हे 2 0 जे आहेत ना, हे जसेचे तसे आपण इथे ठेवून द्यायचे. ओके, ठेवले. हा 1 आणि हा 1 आणि 4 4 जा 16 म्हणजे 1600 किंवा 1600 हे तुमचं आला 40चा स्क्वेअर. आणि 41चा स्क्वेअर किती आला, तो येतो 1681. हे सुद्धा तुम्हाला करता येईल, सोपं आहे. 41 मल्टिप्लाइड बाय 41 दॅट इज इक्वल टू 1681. आता आपण नेहमीप्रमाणे काय करूया, त्याचा जी स्टेप आहे ती फॉलो करूया. या दोघांची ॲडिशन करूया आणि ती हायपोटेन्यूज एवढी येते का ते आपण बघूया. आणि हा काय आहे तुमचा, हा हायपोटेन्यूज आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर आपण लिहू नाव 81 प्लस 1600 इज इक्वल टू, हे जर आपण ॲडिशन केली तर त्याचं ॲन्सर काय येतं 1681. दॅट इज इक्वल टू 1681, बरोबर आहे. 41चा जो स्क्वेअर आहे तो 1681 येतो. आणि जर आपण परत लिहिलं तर 9 स्क्वेअर प्लस 40 स्क्वेअर इज इक्वल टू 41 स्क्वेअर. आणि म्हणून आपण म्हणूया की ॲन्सर लिहून घेऊया आपण. ॲन्सर 940 इज अ पायथागोरन ट्रिपलेट. लक्षात अत्यंत सोपं आहे. याच्यात फक्त एकच लक्षात ठेवायचं की आपल्याला स्क्वेअर्स व्यवस्थित काढता आले पाहिजे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि 6th एक्झाम्पल आपण घेऊया.
तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे 4, 7, 8. आता आपण नेहमीप्रमाणे नेहमीच्या स्टेपनुसार यांचे स्क्वेअर अगोदर आपण काढून घेऊया. सो 4चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 4 4 जा 16. 7चा स्क्वेअर काय येतो 7 7 जा 49 आणि 8चा किती येतो तो येतो 8 8 जा 64. हे आपण स्क्वेअर काढून घेतले आणि त्यानंतर आता आपण करूया नाव 16 प्लस 49 इज इक्वल टू किती येतात ते 55 आणि 55 आणि 64 सारखे आहेत का नाही. सो दे आर नॉट इक्वल टू 64. दे आर नॉट इक्वल टू 64. सो 16 आपण 4 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर इज इक्वल नॉट 8 स्क्वेअर आणि ते सारखे नाहीत म्हणून ते पायथागोरन ट्रिपलेट नाही. बरोबर आहे. ॲन्सर लिहून घेऊया आपण. 4 7 8 इज नॉट अ पायथागोरन ट्रिपलेट. मला असं वाटतं हे खूप सोपं आहे. तुम्हाला कळलं असावं की पायथागोरन ट्रिपलेट कोणाला म्हणायचं आणि कोणाला नाही म्हणायचं. जर सारखे त्याची सेम येत असेल आपली सम येत असेल तर ते पायथागोरन ट्रिपलेट आहे त्यांच्या स्क्वेअरची, अदरवाईज नाही. ओके, हे आपण सोडवले आहे. आता पुढचा सेकंड क्वेश्चन तोही आपण आता करूया. सेकंड क्वेश्चन आहे द साइड्स. हा बघा, द साइड्स ऑफ सम ट्रँगल्स आर गिव्हन बिलो. एका ट्रँगलच्या साईड्स दिलेल्या आहेत खाली. फाइंड आउट विच वन आर राईट अँगल ट्रँगल. आता आपल्याला माहिती की पायथागोरनचा जो थेरम आहे तिच्यामध्ये जो ट्रँगल असतो हा नेहमीच काय असतो राईट अँगल ट्रँगल असतो. जर तो राईट अँगल ट्रँगल नसला तर त्या ट्रँगलला आपण पायथागोरसचा थेरम अप्लाय करू शकत नाही. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बरोबर आहे. तर हे ट्रिपलेट दिलं आहे बघा 8 15 आणि 17 हे 3 साईड्स आहेत आणि आपल्याला त्यांनी सांगितलं आहे की हे राईट अँगल ट्रँगल आहे का नाही आहे. तर वरती आपण जे जसं सॉल्व केलं आहे हे वरती त्याच रीतीनं आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. स्क्वेअर्स करायचे आणि हायपोटेन्यूसशी ते आपल्याला मॅच करायचं आहे. दोन साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन. तर ती जर सारखी येत असेल तर ते राईट अँगल ट्रँगल आहे आणि जर ते सारखे येत नसतील इक्वल येत नसतील तर ते राईट अँगल ट्रँगल नाही. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. सो आपण एक काम करूया नेहमीप्रमाणे 8चा जो स्क्वेअर आहे तो काढून घेऊया. 8 स्क्वेअर इज इक्वल टू 64. आपला पार्ट झाला. आता आफ्टर 15चा स्क्वेअर किती येतो 15चा स्क्वेअर किती येतो तो येतो 225 आपल्याला माहिती आहे. आणि आफ्टरवर्ड्स 17चा स्क्वेअर किती येतो तो म्हणजे येतो 289. 289 हे लक्षात घ्या. आपण आता काय केलं फक्त आणि फक्त त्यांचे स्क्वेअर्स काढून घेतले आणि नाव आपण काय करूया त्याची ॲडिशन करूया. सो वी विल राईट डाऊन. नाव आपण फक्त त्यांची सिम्पली ॲडिशन करूया. 64 प्लस 225. आता ह्या दोघांची जर ॲडिशन केली तर ती किती येते 289 येते बघा. 6 7 8 9 5 + 2 बरोबर आहे. तर त्याची येते नंतर 6 + 2 8 येते आणि ह्या 2 जसा तसा म्हणजे 289 येते. 289 आणि ते जर तुम्ही केलं तर ते इज इक्वल टू 289 येतं. बरोबर आहे.
कारण कोणाचा 17चा जो स्क्वेअर आहे 289 येतो आणि म्हणून आपण असं म्हणूया 8चा स्क्वेअर प्लस 15चा स्क्वेअर इज इक्वल टू 17 स्क्वेअर. ठीक आहे. मग आता हा इथे फुलफिल होतो आहे. ह्या दोघांच्या साईडचे स्क्वेअरची ॲडिशन इज इक्वल टू हायपोटेन्यूजच्या स्क्वेअरची स्क्वेअरशी त्यांचा दोघांचाही इक्वल येत आहे 289 आणि म्हणून आपण म्हणूया ॲन्सर इट इज अ राईट अँगल्ड ट्रँगल्ड. आणि म्हणून ॲन्सर आपण लिहून घेऊया. इट इज अ राईट अँगल्ड ट्रँगल. बरोबर आहे. कारण हे पायथागोरन ट्रिपलेट झाले म्हणजे 8, 15 आणि 17 हे काय आहेत ॲक्च्युली पायथागोरन ट्रिपलेट आहे. आणि जर तो पायथागोरन ट्रिपलेट आहे याचा अर्थ ते राईट अँगल ट्रँगल आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. ते आहे 11, 12 आणि 15. ॲज युजल आपण काय करूया ते सॉल्व करू. स्क्वेअर्स काढूया. 11चा स्क्वेअर किती येतो? तो येतो 121. 12चा स्क्वेअर किती येतो? तो येतो 144. आणि 15चा आपण आता मगाशीच केला तर तो येतो 225. ओके. हा तुमचा काय आहे? हा हायपोटेन्यूज आहे कारण हे जे साईड आहे हे मोठी आहे म्हणून तर आपण हायपोटेन्यूज म्हणूया. ओके. तर ॲज युजल आपण आता वी विल राईट डाऊन नाऊन. (121 + 144) इज इक्वल टू किती येतं ते ॲडिशन 265 येते. सो दॅट इज नॉट इक्वल टू 225. राईट. म्हणजेच 11 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 15 स्क्वेअर. आणि सो इट इज नॉट राईट अँगल ट्रँगल. कळलं तुम्हाला? हे जे ट्रिपलेट आहे 11, 12 आणि 15 हे काय? हे पायथागोरन ट्रिपलेट नाही आणि त्यामुळे हे राईट अँगल ट्रँगलसुद्धा नाही. हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 11, 60 आणि 61. हे ट्रिपलेट आहे. आता हे ट्रिपलेट आपल्याला पाहायचं आहे की हे पायथागोरन आहे का नाही आहे. जर पायथागोरन असेल तर राईट अँगल ट्रँगल आहे, अन्यथा अदरवाईज इट इज नॉट. सो आपण काय करूया परत त्यांचा जो स्क्वेअर्स आहे ते आपण काढून घेऊया. तर पहिल्यांदा 11चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे तो किती येतो 121. आता हा 60चा स्क्वेअर हा काय येतो बघा 60 मल्टिप्लाइड बाय 60. हे 1 हा 0 आणि हा 0 आपण असंच दोघी ठेवले आणि 6 6 36 म्हणजे 3600 हा 60चा स्क्वेअर आला. आणि आता 61चाही काढून घेऊया. तर तो किती येतो तो तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. अत्यंत सोपा आहे. तो आहे 3721. आणि ॲज युजल आपले स्टेप्स आपण सोडायचे नाही. सो वी विल राईट डाऊन नाऊ 121 + 3600 इज इक्वल टू 3721 आणि दॅट इज इक्वल टू 3721. बरोबर आहे. कारण 61चा जो स्क्वेअर येतो तो 3721 आहे आणि त्या दोघांचीही ॲडिशन येते ती
3721च येते. अगेन सो 11 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर इज इक्वल टू 61 स्क्वेअर. आणि ते बरोबर आहे. आणि म्हणून हे ट्रिपलेट आहे, पायथागोरन ट्रिपलेट आहे 11, 60 आणि 61. दॅट्स वाय इट इज अ राईट अँगल ट्रँगल. आपण लिहूया, इट इज अ राईट अँगल ट्रँगल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे फोर्थ. ते आहे 1.5, 1.6 आणि 1.7. आता बघा हे डेसिमलमध्ये आले तर याला घाबरून जायचं आपण मुळीच नाही. नेहमीप्रमाणे आपली जी मेथड आहे ती सुरू ठेवायची. आता जनरली आपण अगोदर पहिल्यांचे काय करू, यांचे स्क्वेअर्स काढून घेऊया. 1.5 स्क्वेअर इज इक्वल टू, आता 15चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 225 येतो. आता इथे लक्षात ठेवायचं आहे की इथे सॉल्व करताना आपण एकच बाब लक्षात घ्यायची की जिथे डेसिमल पॉईंट येतो तिथे कसं करायचं, तर आपण जनरली काय करतो 1.5 मल्टिप्लाइड बाय 1.5 करतो. बरोबर आहे. तर इथे लक्षात ठेवायचं आहे की ह्या पॉईंटनंतर, ह्या डेसिमल पॉईंटनंतर एक डिजिट येतो आहे. इथे सुद्धा ह्या डेसिमल पॉईंटनंतर एक डिजिट येतो आहे. म्हणजे किती, हा 1 आणि हा 2 डिजिट्स येत आहेत. आणि म्हणून आपण सुद्धा काय करायचं, ह्या राईटकडून लेफ्टकडे जाताना 2 डिजिट्स काउंट करायचे, 1 आणि 2. आणि तिथे आपण काय करायचा, तो डेसिमल पॉईंट ठेवून द्यायचा. ही सर्वात सोपी मेथड आहे, लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. कारण 1.5 दोन वेळा आहे आणि डेसिमल पॉईंटनंतर हा एक डिजिट, ह्या डेसिमल पॉईंटनंतरचा एक डिजिट, म्हणजे किती झाले 1 + 1 2. आणि म्हणून आपण काय केलं, 225 लिहिल्यानंतर राईटकडून लेफ्टकडे जाताना 1 आणि 2 नंतर आपण काउंट केले 2 डिजिट्स आणि इथे तो डेसिमल पॉईंट ठेवलेला आहे. हे लक्षात ठेवायचं. आता 16चा आपण करूया, 1.6चा करूया स्क्वेअर. तो किती येतो, तो याचंही तसंच येतं बघा, समजून घ्या. 1.6 मल्टिप्लाइड बाय 1.6. आता ह्या डेसिमलनंतर 1 डिजिट येतो, ह्या डेसिमलनंतर हा एक डिजिट येतो, म्हणजे 1 आणि 2. आणि मग आपण काय करूया, 1 आणि 2 इथे आपण आपला डेसिमल पॉईंट ठेवूया. ठीक आहे. नेहमीचा 16चा स्क्वेअर करून घ्यायचा आणि त्यानंतर एक डिजिट आपण डेसिमलचं डिजिट द्यायचं आहे, म्हणजे आपला तो स्क्वेअर येणार 1.6चा. त्याचप्रमाणे आता 1.7चाही काढूया. 1.7चा किती येतो आपल्याला माहिती आहे, 289 येतो. 17चा 289 येतो. मग आपण काय करूया, परत 2 डिजिट्स आहेत ते इकडे काउंट करूया, 1 आणि 2. आणि इथे येतो हा डेसिमल पॉईंट 2.89. आलं लक्षात. आता काय करूया, नेहमीची आपण पद्धत वापरूया. नाव 2.25 प्लस 2.56 इज इक्वल टू, ते किती येतात, तर हा 2 आणि 2 4.81. आता 4.81 आणि 2.89 हे मॅचिंग होत नाही. सो दे आर नॉट इक्वल टू 2.89. करेक्ट. मग हे ट्रिपल हे जे आहे पायथागोरन ट्रिपल झालं का, ट्रिपलेट नाही. सो इट इज नॉट राईट अँगल ट्रँगल. ठीक आहे. आपण जनरली एक स्टेप अजून अशी लिहू शकतो, याचा परत 1.5 स्क्वेअर प्लस 1.6 स्क्वेअर इज इक्वल टू नॉट 1.7 स्क्वेअर. आणि आपण म्हणूया इट इज नॉट
इट इज नॉट राईट अँगल ट्रँगल. आणि नेक्स्ट एक्झाम्पल तेही आपण पाहूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 40, 20 आणि 30. त्याचे आपण ॲज युजल स्क्वेअर्स काढून घेऊया. 40चा स्क्वेअर किती येतो? आता बघा हिच्यामध्ये हा सर्वात मोठा आहे म्हणून हा काय येणार? हायपोटेन्यूज येणार. आणि आता इथे येणार बघा ह्या 0, 0 आणि 4 4 16 म्हणजे 1600. हा काय आला तुमचा हायपोटेन्यूज आला. नंतर 20चा स्क्वेअर किती झाला? 400. नंतर 30चा स्क्वेअर किती येणार? 0 0 येणार आणि तो 3 3 9 900 येणार. ओके. आता आपल्या स्टेपनुसार आपण लिहूया. नाव 400 plus 900 is equal to 1300. That is not, बघा लिहायचं, दॅट इज नॉट इक्वल टू 1600. बरोबर आहे. 1600 हा आपला जो हायपोटेन्यूज होता 40चा स्क्वेअर होता तो, आणि ह्या दोघांची ॲडिशन सारखी येत नाही आणि म्हणून आपण परत लिहून घ्या. आता 400 जो आहे तो कशाचा आहे? 20चा टेबल आहे आपला, सॉरी स्क्वेअर आहे. 20 स्क्वेअर प्लस 30 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 40 स्क्वेअर. आणि हे एक सारखं येत नाही म्हणून हे पायथागोरन ट्रिपलेट होत नाही. अँड दॅट्स वाय अगेन इट इज नॉट अ राईट अँगल ट्रँगल. म्हणून आपण ॲन्सर लिहून घेऊया. इट इज नॉट राईट अँगल्ड ट्रँगल. ओके. तर अशा रीतीनं आपला हा सुद्धा सेट नंबर आटोपला आहे. त्याच्यात काही अडचणी असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारून घ्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर जो 14 आहे तो सुरू करूया. दॅट इज अल्जेब्रिक फॉर्म्युले एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर्स. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.